वर्तुळातून रायगडचं पालकमंत्री पद एकनाथ शिंदेंना मिळणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। दरम्यान शिंदेंकडे असलेलं मुंबईचं पालकमंत्री पद हे भाजपकडे जाणार असल्याची देखील माहिती मिळते। तर गोगावले आणि तटकरे या वादावर आता तोडगा काढण्यासाठी भाजपकडून हे प्रयत्न केले जात आहेत। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गटाचे भरत गोगावले आणि अजित पवार गटाच्या तटकरे यांच्यामध्ये वाद सुरू आहे, त्यावरच हा तोडगा काढला जाण्याची आता शक्यता आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात। मागील अनेक दिवसांपासून खरं तर सुरू असलेल्या रायगडच्या पालकमंत्री पदावर तोडगा निघण्याची आता शक्यता आहे, ज्यामध्ये रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे एकनाथ शिंदेंना मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकनाथ शिंदेंकडे असणारं मुंबईचं पालकमंत्री पद यामुळे मात्र भाजपकडे जाणार असल्याचं सूत्र सांगतात। अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावल्यांमध्ये वाद सुरू आहे। सुरुवातीला रायगडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीच्या आदित्य तटकरे यांना देण्यात आलेलं होतं, तर भरत गोगावले यांच्या नाराजीनंतर रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती मिळाली होती। तर स्थगितीनंतर आता गोगावले आणि तटकरे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरूच आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदेंकडे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात येणार असल्याची शक्यता आहे, तशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आता भरत गोगावले आणि तटकरे यावर काय बोलतात, काय भूमिका स्पष्ट करतात तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईचं पालकमंत्रीपद जे एकनाथ शिंदेंकडे आहे ते आता भाजपकडे जाण्याची सुद्धा सूत्रांनी माहिती दिली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात या संदर्भात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय अधिकची माहिती या संदर्भात? नक्कीच आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद सुरू आहे आणि हा वाद नेमका कधी शमणार हे सुद्धा पाहण्यात महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर मुंबईचं जे पालकमंत्रीपद आहे ते भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती सुद्धा वरिष्ठ सूत्रांकडून मिळते आणि राष्ट्रवादीला भाजपच्या कोट्यातून एक पालकमंत्रीपद दिलं जाईल अशी सुद्धा माहिती मिळते। गोगावले तटकरे वादावर तोडगा काढण्यासाठी आता हा प्रयत्न सुरू आहे आणि वरिष्ठ पातळीवरून हे प्रयत्न सुरू असल्याची माहिती टीव्ही9ला मिळालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांना रायगडचं पालकमंत्रीपद देऊन त्यांच्याकडून मुंबईचं पालकमंत्रीपद काढून घ्यायचं आणि तिथे भाजपच्या मंत्र्याची वर्णी लावायची आणि भाजपच्या कोट्यातील एक मंत्रीपद जे आहे ते राष्ट्रवादीच्या कोट्यात जायचं अशी अदलाबदल करून हा वाद जो आहे तो मिटवण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून आपण पाहतोय की शिंदे गटाचे भरत गोगावले आणि अजित पवार गटाचे आदितीताई तटकरे। गिरीश, मी तुम्हाला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सूरजजी, आपण पाहतोय एकूणच पालकमंत्री पदाचा हा तिढा आता सुटेल असं दिसतंय, कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद जाऊ शकतंय। कसं पाहता या निर्णयाकडे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच हे राहिलेली आहे की महायुतीमध्ये जो काही निर्णय होईल त्या निर्णयाला आपण सगळ्यांनी मिळून सहमती द्यायची आणि त्याच्यावरती आपण काम करायचं। परंतु या पालकमंत्र्याच्या तिढ्यानंतर जो काही मतभेद निर्माण झाले होते, मला वाटतं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून या तिढा सोडवतील हा विश्वास आम्हाला आहे। आणि आम्हाला अजूनही विश्वास आहे की रायगडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहील, कारण पालकमंत्र्याचं जे वाटप होत होतं त्यावेळेस विभागावर वाटप झालेलं आहे आणि कोकण विभागातून रायगड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेला आहे। त्यामुळं आजही आम्हाला विश्वास आहे की रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहील। मात्र सूरजजी, जर असा निर्णय झाला, शिवसेनेकडे जर हे पालकमंत्री पद गेलं तर तुमची भूमिका काय असेल, पक्षाची भूमिका काय असेल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महायुतीच्या तिन्ही पक्षाचे जे अंतिम निर्णय होता त्याचा सन्मान करण्याचं काम केलेलं आहे। परंतु आम्ही जी आमची बाजू आहे, आमची भूमिका आहे त्या ठिकाणी मांडू आणि ज्या नियमानुसार जी महायुतीमध्ये नियमावली ठरलेली आहे, विभागवार जो पालकमंत्री पद एकेका जिल्ह्याचं आपल्याला भेटलं पाहिजे। कोकण विभागातून रायगड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आला आणि तो कायम राहावा यासाठी आम्ही आग्रही असू। मात्र तरी सुद्धा गोगावलेंकडून आरोप केले जात आहेत, काही दावे केले जात आहेत, त्याकडे तुम्ही कसं पाहता? आमची चर्चा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्यासोबत होत असते। गोगावले काय म्हणतात हे आमच्यासाठी महत्वाचं नाही, आमच्यासाठी महत्वाचं वरिष्ठ पातळीवर काय चर्चा ठरते ते महत्वाचं आहे। अगदी नक्कीच धन्यवाद सूरज चव्हाणजी, टीव्ही9 मराठीशी बोलल्याबद्दल। एकूणच आपण पाहतोय या संदर्भात आपण वरिष्ठांशी बोलणार असल्याचं यावेळी सूरज चव्हाण म्हणालेले आहेत। आणि शिवाय हे पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटालाच मिळालं पाहिजे अशी सुद्धा भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे।